घोषणा केलीत पण त्याची अंमलबजावणी कधी? म्हणजे जेवायला बसवलं, ताट दिलं समोर, पण त्या ताटात काहीच नाही खायला, मग काय करायचं? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. संजय गांधी पेन्शन वाढ झाली, पण त्याचा लाभ कधी? GR कधी निघणार? कोणत्या महिन्यापासून 2,500 रुपये पेन्शन मिळणार? परत ज्या वेळेपासून घोषणा झाली आहे त्यावेळेपासून लाभ मिळणार की ज्या वेळेला एक खात्यावर येईल त्यावेळेपासूनच मिळणार? असे असंख्य प्रश्न, आणि या प्रश्नांची उत्तर खरं तर सरकारनं दिली पाहिजेत. कारण मी जे बोलतोय ते फक्त माझे प्रश्न नाही आहेत, माझ्या मनातील प्रश्न नाही आहेत, तर ते आपल्या सर्व दिव्यांग बांधवांचे, दिव्यांग मित्रांचे, मैत्रिणींचे, सगळ्यांचे दररोज पडले गेलेले प्रश्न आहेत. ते दररोज मनामध्ये येणारे विचार आहेत हे, आणि तेच मी फक्त एक त्यांचा चेहरा बनवून मी व्यक्त होतोय. ई-रिक्षा योजना 2 वेळा फॉर्म भरून घेतले, पण लाभ कधी मिळणार? त्याचा लाभ कधी मिळणार? राखीव निधी ठेवला जातो, तो कधी वाटप केला जाणार? ई-रिक्षा व्हेरिफिकेशनसाठी फोन येतो, पण लाभ कधी मिळणार? ई-रिक्षा मिळणार की पैसे मिळणार? असे असंख्य प्रश्न. दिव्यांग मंत्रालय घोषणा झाली, पण त्या दिव्यांग मंत्रालयाचा लाभ कधी मिळणार? असे असंख्य प्रश्न आहेत. त्याच प्रश्न विचारायला म्हणूया, किंवा सरकारला एक आठवण करून देण्यासाठी. कारण सरकारने दाबून घोषणा केल्या, पण त्याची अंमलबजावणी करायला सरकार विसरतंय की सरकारच्या लक्षातच नाही की आपण कोणत्या घोषणा केल्या आहोत. कारण तोंडी घोषणा केल्यात ना, त्या कोणत्याच कागदोपत्री नाही आहेत अजून. कागदोपत्री अजून कोणत्याच नाही आहेत, तर लक्षात राहण्याचा प्रश्नच येत नाही. पण जनतेला उत्तर देणं बांधील आहात आपण, कारण मीडिया समोर आपण बोललेलो आहात, टीव्ही समोर बोलले आहात, किंवा कॅमेरा समोर बोलले आहात आपण. मी बोलतोय संजय गांधी निराधार पेन्शन बाबतीत, किंवा संजय गांधी दिव्यांग पेन्शन बाबतीत बोलतोय. संजय गांधी म्हणजे दिव्यांगांना पेन्शन जी काही 1,500 वरून 2,500 पर्यंत नेण्यात आली, तर त्याच्याबद्दल बोलतोय. अधिवेशनामध्ये दिव्यांग मंत्र्यांनी घोषणा केली की आता दिव्यांगांची पेन्शन 1,500 ची 2,500 करण्यात आलेली आहे. पण त्याचं GR कधी निघणार? GR कधी काढणार? 2 महिने उलटून गेलेले आहेत, म्हणजे आता चालल्यात 2 महिने उलटून चाललेले आहेत पेन्शन वाढीची घोषणा करून. पण त्याचा लाभ कधीपासून दिला जाणार? त्याचा GR कधी निघणार? त्याचं कसं वाटप केलं जाणार? त्याला कोणती कागदपत्र जमा करावी लागणार? त्याला कोणत्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार? ते कोणत्या बँकेमध्ये मिळणार? ते कसे मिळणार? ते कधी मिळणार? हे कधीच कोणीच कसंच उत्तर देत नाही आहे. सरकार राहू दे, दिव्यांग मंत्र्यांची जबाबदारी होती की आपण जी घोषणा केलेली आहे त्याचं पुढे काय झालंय, त्याचं पुढे काय करायचं, याच्या बाबतीत पत्रकारांसमोर असेल किंवा एखादं परिपत्रक काढून त्याचं उत्तर देणं त्यांना अनिवार्य होतं आहे आणि राहील. सरकारची तर जबाबदारी आहेच ती, पण खास करून दिव्यांग मंत्र्यांची जबाबदारी आहे ती. कारण दिव्यांग मंत्री म्हणून तुम्ही तिथं काम करताय, दिव्यांगांची जबाबदारी घेतली आहात आपण, तर ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे आपण. मुख्यमंत्री किंवा जे सत्तेमध्ये बसलेलं सरकार आहे, किंवा कोणतेही सरकार फक्त दाबून घोषणा करायचं आणि विसरून जायचं, की मुद्दाम जाणीवपूर्वक विसरायचं, की लक्षातच ठेवायचं नाही, हा प्रश्न प्रत्येक दिव्यांगाच्या मनामध्ये पडतोय आता. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला ताटावरती बसवतात, म्हणजे आपण एखाद्याच्या घरी गेलं की आपल्याला ताटावरती बसवलं जातं, अगदी सागर संगीत, म्हणजे अगदी मानापानाने आपल्याला ताटावरती बसवलं जातं. ताट वाढलं, समोर ताट ठेवलं जातं, आपल्या एखादी 1-2 वाट्या असतात भाजीसाठी, एक तांब्या असतो पाणी भरून पाण्यासाठी. आपल्या समोर पण तसंच ठेवलेलं आहे, ताट एक ठेवलेलं आहे, वाट्या ठेवलेल्या आहेत, तांब्या ठेवलेला आहे. पण तांब्यामध्ये धड ना पाणी आहे, ना वाट्यामध्ये भाजी आहे, ना ताटामध्ये भाकरी आहे. हे काहीच वाढलेलं नाही आहे, म्हणजे फक्त ताट दिलेलं आहे. आशा जिवंत ठेवलेल्या आहेत, किंवा आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. आपल्या मनामध्ये आशा, मग आपण ताटावरती बसलोय ना, आपल्या मनामध्ये आशा, ताट दिले ना, 2 वाटे दिल्यात, मग एकात आमटी असेल, एखाद आम्रखंड किंवा श्रीखंड किंवा फ्रूटखंड असेल. तांब्या ठेवलाय म्हटल्यानंतर तांब्यामध्ये पाणी येणार आहे. एखादा ग्लास आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ताक किंवा मट्टा भेटणार आपल्याला. ताट आहे,
एवढं मोठं ताट आहे म्हटल्यानंतर एक दोन भाज्या तरी असतीलच, ताटाला लावायला लोणचं पण असेलच, चपात्या किंवा पुऱ्या भेटतील, काहीतरी भेटेल, या आशेवरती आपण म्हणजे आपला वेळ ढकलत जातो पुढे. पण जर भेटताना काहीच भेटलं नाही तर निराशा. तसं हे सरकारनं आपल्या बाबतीत केल्याचं अशा भावना, अशा जे काही मतं ही आता तयार होत आहेत. कारण 2 महिने उलटल्यानंतर सुद्धा लाभ मिळत नाही. बरं, लाभ मिळायचं राहू दे, लाभ मिळायचं दूरची गोष्ट आहे. निदान GR तरी काढायचा होता की बाबा या महिन्यापासून आम्ही पेन्शन वाढ करतोय म्हणून. ते सुद्धा नाहीये. परिपत्रक, GR राहू दे, परिपत्रक तरी काढा. फक्त घोषणा तोंडी झालेली आहे, तोंडी घोषणा झाली आहे, त्याच्यानंतर काहीच नाही. असंच दुसरी घोषणा म्हणजे तर पेन्शन बाबतीत झालं, पेन्शन थकीत पेन्शन देणार आहेत का त्याच्या बाबतीत पण काही बोलत नाही आहेत म्हणा, किंवा डॉक्युमेंट्स कोणते जमा करायचे आहेत, डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत की नाही करायचे आहेत ते सुद्धा सांगत नाही आहेत. कुठे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ते सांगत नाही आहेत. तहसीलदारांच्याकडे जा, तहसीलदार बोलत नाही आहेत. संजय गांधी ऑफिसला जा, संजय गांधी ऑफिसमध्ये बोललं जात नाहीये. कुठेच काहीच बोललं जात नाहीये, कुठेच काहीच सांगितलं जात नाही की कधीपासून पेन्शनचा लाभ मिळणार आहे आम्हाला, ते कोणीच सांगत नाहीये. कोणी आणि कसलंच त्याच्यावरती उत्तर देत नाहीये. फक्त सांगितलं जातंय निधी नाहीये. अरे निधी नव्हता तर मग घोषणा केलीच कशी? घोषणा जबाबदार नेते, जबाबदार मंत्री महोदयांनी घोषणा केली आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की 250 रुपये पेन्शन झाली दिव्यांगांची म्हणून. मग फक्त हे बोलायपुरतं होतं का? किंवा वेळ मारायपुरती होती का? वेळ मारून न्यायपुरती होती का? की प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे फक्त एक घोषणा करण्यासाठी दिव्यांगांना उपोषण करावं लागलं, दिव्यांगांच्या नेत्यांना उपोषण करावं लागलं, आंदोलनं करावी लागली. तसंच अंमलबजावणीसाठी सुद्धा ह्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत का? तसं असेल तर सांगा ना. दुसरी गोष्ट, ई रिक्षाची घोषणा 2 वेळा झाली, म्हणजे 2 वेळा फॉर्म भरून घेण्यात आले. हजारो दिव्यांगांनी फॉर्म दोन्ही वेळेला भरले, पण प्रत्येकाचं नेक्स्ट लॉट पेंडिंग अप्रुव्हल हे 3च दाखवत आहेत. त्याच्या पुढे गाडी जात नाहीये, त्याच्या पुढे गाडी जात नाहीये. आम्हाला ई रिक्षा कधी मिळणार असं प्रश्न आमच्याही मनात पडतो की हो, पण त्याच्या बाबतीत उत्तर द्यायला कोणीच येत नाहीये. ना ते टेंडर घेणारे येत आहेत, ना जे नंबर दिले होते ते येत आहेत, ना त्या वेबसाईटवरती काय समजते की लाभ कधी मिळणार आहे त्याचा. याचंही उत्तर परिवहन मंत्री असतील, दिव्यांग मंत्र्यांनी दिलं पाहिजे आम्हाला खरं तर. कारण 2 वेळा फॉर्म भरून घेण्यात आले आणि 500 ते 1000च्या आत बहिरच दिव्यांगांना ई रिक्षा मिळालेल्या आहेत, त्याही अगदी निकृष्ट दर्जाच्या. पण आता कोणत्या रिक्षा मिळणार आहेत, कसल्या रिक्षा दिल्या जाणार आहेत? फक्त एक फोन येतो, फक्त एक त्या विभागाकडून एक फोन येतो दिव्यांगाला की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फोन केला गेलेला आहे. तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केला जातो किंवा चौकशी केली जाते, नाव विचारलं जातं, पत्ता विचारला जातो किंवा वय विचारलं जातं, दिव्यांग प्रकार विचारला जातो, गाडी कोण चालवणार हे विचारलं जातं. त्याच्या पुढे काहीच जात नाहीये, त्याच्या पुढे पावलंच जात नाहीयेत. तर ते काय करायचं? फॉर्म भरलेला आशा धरून आहे की मला ई रिक्षा मिळेल, मला इलेक्ट्रिक रिक्षा मिळेल, मग मी तो छोटा मोठा भाजीपाल्याचा व्यवसाय असेल किंवा पॅसेंजरचा व्यवसाय असेल किंवा एखादं मोबाईलचं छोटं दुकान असेल किंवा अन्य कोणतं तरी फळाचं दुकान असेल, हे काहीतरी टाकेन आणि माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मला मदत होईल, या आशेवरती दिव्यांग बसलेला आहे. पण त्याच्या बाबतीत काहीच होत नाहीये. वेळोवेळी त्याला राखीव निधी अजित पवारजी यांच्याकडून दिला जातो, पण त्याच्या पुढे काहीच होत नाही. तो राखीव निधी वितरण होत नाही. त्या राखीव निधीचं ते ज्या कोणी त्या ई रिक्षावाल्याने टेंडर घेतलेलं आहे ते पुढे वाटप करतच नाही आहेत, किंवा ज्यांना कोणाला ते टेंडर दिलेलं आहे त्यांनी पुढे कारवाई करत नाही आहेत. मग त्यांच्यावरती कारवाई कोण करणार? त्यांच्यावरती कारवाई दिव्यांग मंत्री करणार आहेत का की मुख्यमंत्री करणार आहेत? मुख्यमंत्र्यांच्याकडे गृह खातं आहे, गृह खातं चौकशी लावणार आहे का? SIT तरी लावली पाहिजे त्याची, की इतका पैसा घेतला, 3-3, 3.5 लाखाला एक रिक्षा देण्यात आली सरकारकडून, पण ती रिक्षा 2 दिवस सुद्धा धड रस्त्यावरती चालली नाही. मग त्या रिक्षाचं काय झालं? त्या रिक्षामध्ये कुठे घोळ झाला, कुठे घोटाळा झाला, कुठे पैसे खाण्यात आले, कोण पैसे खाल्ले नेमकं, कुणी काय केलं नेमकं, त्याचे सर्व्हिसिंग सेंटर आहेत का? सर्व्हिसिंग सेंटर राहू दे, शोरूम नाहीत, कुठे चौकशी करायची? दिव्यांगांनी फॉर्म ऑनलाईन भरला म्हणल्यानंतर ऑनलाईन रिक्षा त्याच्या घरपोच मिळणार आहे का? याचंही उत्तर कोणी देत नाहीये. ऑनलाईन रिक्षा मिळणार नाहीच, पण कुठे मिळणार आहे रिक्षा, कुठे जाऊन चौकशी करायची? समाज कल्याणाला जाऊन चौकशी करायची, उद्योग भवनाला चौकशी करायची, महामंडळाला चौकशी करायची, की जिल्हा परिषदेला चौकशी करायची, पंचायत समितीची चौकशी करायची? नेमकी चौकशी करायची कुठे? याचं उत्तर कोणीच देत नाहीये. फक्त घोषणा करायची, दाबून घोषणा करायची आणि त्याच्या बाबतीत काहीच कारवाई करायची नाही. असंच का प्रत्येक गोष्ट? आता ई रिक्षासाठी सुद्धा आंदोलनं करायची का? ई रिक्षासाठी उपोषणला बसायचं का?
तसंच दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाली, आनंद आहे. एकनाथ शिंदे असताना घोषणा झाली, जवळपास वर्ष 1.5 वर्ष उलटून गेलेला आहे घोषणा होऊन ती, पण त्या दिव्यांग मंत्रालयाचा लाभ आजपर्यंत किती दिव्यांगांना झाला त्याचा? त्या दिव्यांग मंत्रालय जर आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं ऑफिस उघडलं गेलं असतं तर तिथे आम्ही जाऊन तक्रार केल्या असत्या. जे काही संजय गांधी पेन्शन असेल, ई रिक्षा असेल किंवा कर्ज योजना असेल, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्या बाबतीत काहीच होत, तिथं पण जाता येत नाही, कारण ते अजून उभारलंच गेलं नाही, त्याला वेगळं ऑफिस दिलेलंच गेलेलं नाही, वेगळं रूम दिले गेलेलीच नाहीये, तर कुठे जायचं आम्ही? त्या दिव्यांग मंत्रालयाची पण हीच कंडिशन आहे. महामंडळाकडून दिव्यांगांना कर्ज दिले जात नाही, कर्ज देताना टाळाटाळ केली जाते, कर्ज देताना नको त्या अटी लावल्या जातात. त्याच्या बाबतीत आम्ही चौकशी कुठे करायची, त्याची तक्रार कुठे करायची? की फक्त दिव्यांगांना 10 लाखापर्यंत कर्ज, 25 लाखापर्यंत कर्ज वगैरे वगैरे फक्त बोलण्याच्याच गोष्टी आहेत. याची अंमलबजावणी करायला काय करायचं नेमकं तुम्हीच सांगा. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा दिव्यांग मंत्री असतील, त्यांनी क्लिअर तरी सांगावं की दिव्यांगांनी इतक्या दिवस उपोषण करावं, मग आम्ही त्यांना हा लाभ देऊ. दिव्यांगांनी इतके आंदोलन करावेत, मग आम्ही त्यांना हे लाभ देऊ. दिव्यांगांनी ह्या गोष्टी कराव्यात, मग आम्ही हे गोष्ट देऊ. दिव्यांगांनी ही गोष्ट केल्यानंतर दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाईल. दिव्यांगांनी ती गोष्ट केल्यानंतर आम्ही दिव्यांगांना ई रिक्षा देऊ. दिव्यांगांनी ती गोष्ट केल्यानंतर दिव्यांगांना आम्ही कर्जमाफी देऊ. दिव्यांगांना आम्ही ती गोष्ट केल्यानंतर दिव्यांगांचं आरक्षण वाढवू. असं सांगा तरी, काय करायचं नेमकं ते तरी सांगा. कोणती गोष्ट करायची, कोणते पावलं उचलायची, कोणतं काय करायचं. दिव्यांगांनी कागदपत्र जमा करा म्हणून सांगा, काहीतरी सांगा ना, बोला की. बोलल्याशिवाय कसं होणार? दिव्यांग मंत्र्यांची खरं तर ही जबाबदारी होती की घोषणा झाल्यानंतर जे काही घोषणा केले त्याच्या पुढे काय झालं, कारवाई झाली का नाही, GR निघतोय की नाही, GR कसा काढायचा, कोणत्या पद्धतीने काढायच्या, कोणत्या अटी लावायच्या, कोणत्या नियम लावायचे, कोणत्या गोष्टी करायच्या, हे सांगायला हवं होतं. पत्रकारांसमोर असेल, परिपत्रक काढून असेल, पत्रकारांसमोर यायचं नव्हतं ना, निदान परिपत्रक काढायचं होतं. परिपत्रक काढून किंवा एखादा मेसेज टाकून तरी सांगायला पाहिजे होतं की या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला दिव्यांग पेन्शनला वाढ मिळणार आहे. काहीच होत नाहीये. तर सगळ्यांना कळकळीची विनंती होती, सगळ्यांना म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दिव्यांग मंत्री आणि बाकीचं मंत्रिमंडळ, की पेन्शन वाढीचा GR लवकरात लवकर काढण्यात यावा. परत ई रिक्षाचं पण मॅटर सॉल्व्ह करावा लवकरात लवकर, आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सॉल्व्ह लवकरात लवकर कराव्यात, एवढीच एक विनंती होती. आणि बाकीच्या दिव्यांग मित्रमैत्रिणी, आता दिव्यांग मित्रमैत्रिणींना एक विनंती करू इच्छितो मी. मागे पण मी बोललो होतो, जे काही आपल्यावरती अन्याय होत आहेत, मग ई रिक्षा बाबतीत असेल किंवा बाकीच्या ज्या काही UDID कार्ड बाबतीत डुप्लिकेट दिव्यांग असतील, या बाबतीत असेल आपल्यावरती अन्याय होते, मग ती दिव्यांग ई रिक्षा आपल्याला मिळत नाहीये, तर त्याच्यासाठी कोणती पावलं उचलली गेली पाहिजेत आपल्याकडून, कोणती पावले आपण उचलायला हवीत, किंवा कोणतं एखादं पत्र लिहिणं असेल, अर्ज करणं असेल सरकार दरबारी किंवा जिल्हा परिषदला असेल किंवा पंचायत समितीला, हे काय काय आपण केलं पाहिजे नेमकं, आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, केलं पाहिजे पण, आणि काय करू शकतो आपण, या काय तुमच्याकडे कल्पना असतील, तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा, किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा फोन करून मला सांगा. आपण एकत्रित येऊया. एकत्रित आल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडणार नाहीये. जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही तोपर्यंत कोणत्या गोष्टी घडणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एकत्र येण्याची तयारी ठेवा. कोणी मोठा कोणी लहान नसतं, सगळे समान आहेत. तुम्ही मोठे, मी लहान, मी मोठा, तुम्ही लहान, असं काही नाही आहे. फक्त एक मी चेहरा बनलोय आपला, तर चेहरा जर तुम्हाला म्हणजे मला तुम्ही मानत असाल किंवा मला काय म्हणते त्याला मी म्हणेन ते करणार असाल तर तसं सांगा, किंवा तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहे. कोणतीही गोष्ट A किंवा B, कोणताही छापा किंवा काटा, यातला कोणतीही गोष्ट निवडलीच पाहिजे आपल्याला. त्याशिवाय नाही होणार की म्हणजे तू करतोयस ते कर, मी करायचं ते करतो, असं नाही होणार. जोपर्यंत आपण दोघं जर वेगवेगळ्या दिशेने धावत राहिलो तर ते नुसतं धावतच राहू, आपल्याला मंजिल मिळणारच नाहीये, ध्येय आपलं प्राप्त होणारच नाहीये. जोपर्यंत आपण दोघं एकत्र येणार नाही, जोपर्यंत आपण सगळे एकत्रित येणार नाही आणि एकत्रित येऊन प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत गोष्टींचा लाभ मिळणार नाही. एवढं मात्र गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, कसले प्रयत्न केले पाहिजेत, काय प्रयत्न केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचे जे काही खुलासा होत नाही, चर्चा होत नाही एका प्लॅटफॉर्मवरती येऊन, तर तोपर्यंत आपल्याला गोष्टी होणार नाही आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. वाटलंच तर कॉलवरती बोलूया, आपण सगळे एकत्रित येऊन कॉलवरती बोलूया, किंवा गुगल मीटिंग एकदा करण्याचा प्रयत्न करूया, किंवा काहीही करण्याचा तयारी आपली आहे. तर ती तयारी करायची फक्त इच्छा मनामध्ये पाहिजे. तुमच्या इच्छा मनामध्ये आहे का? माझ्या तरी आहे. तुमच्या इच्छा मनामध्ये आहे का ते नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा, काहीही करून सांगा. फक्त तयारी ठेवा, काहीही करायची तयारी पाहिजे. गप्प बसलो तर आपल्याला हे सरकार असेल किंवा अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील आपल्याला गप्पच बसवणार आहेत. गप्प बसलो की गप्पच बसणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न केले पाहिजे, धडपड ही केलीच पाहिजे. धडपड केल्याशिवाय काहीच मिळणार नाही.
एवढंच सांगायचं होतं. काय मुद्दा चुकीचा वाटला असेल, माझे 4 शब्द चुकीचे वाटले असतील, 2 शब्द बरोबर वाटले असतील, तर तेही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि व्यक्त व्हा सगळ्यांनी. जे कोणी व्हिडिओ बघतायत ना, भले 50 लोकांनी व्हिडिओ बघा तुम्ही माझा, पण 50 लोकांनी प्रत्येकाने तुमच्या मनामध्ये ज्या काही व्हिडिओ पाहिल्यानंतर भावना येतात, मनामध्ये जे काही येतं तर ते व्यक्त झालं पाहिजे. ते 2 शब्दामध्ये असेल, 10 ओळीमध्ये असेल, जे काय असेल तर ते व्यक्त व्हायला शिका. कमेंट करता येत नसेल, शिका. युट्यूबवरती शिकायला भेटतं. शिका आणि कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय काहीही होत नाही. म्हणजे व्यक्त झाल्याशिवाय आपण जगापर्यंत पोहोचत नाही, लक्षात ठेवा. किंवा जगापर्यंत आपले विचार पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे व्यक्त होणं शिका. व्यक्त तुम्ही मग माझ्या कमेंटमध्येच व्हा असं नाही आहे. तर तुम्ही व्हिडिओ करून टाकू शकता. युट्यूबवरती तुमचं चॅनल काढा, तुम्ही टाका. इंस्टाग्रामवरती करा, फेसबुकवरती करा, कुठेही करा. माझं मत नाही की माझ्याच व्हिडिओला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा मलाच पुढे नेलं पाहिजे, असं काही मत नाही आहे माझं. तुम्हाला जे हवं ते करा, पण व्यक्त व्हा. जोपर्यंत आपले विचार जगापर्यंत पोहोचणार नाहीत किंवा जगाला समजणार नाहीत, तोपर्यंत जग ऍक्शन घेणार नाही. एवढं गोष्ट आहे. तर सगळ्या गोष्टी बघा आणि मला कळवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.